हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावरती. मी श्रेया तुमच्या सर्वांचं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, जिथे असाल तिथे आनंदी असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गुरुपौर्णिमा विशेष व्हिडिओ. तर हे प्रत्येक जणाला हा प्रश्न पडलेला असतो, की आपण अ, गुरुपौर्णिमे दिवशी काय करू शकतो? असं प्रत्येक जण आपापल्या परीने करतच असतो. पण कसं आहे, योग्य पद्धतीने जर आपण सेवा केली, तर ती स्वामींपर्यंत लवकर पोहोचते आणि त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं. तर परमपूज्य गुरुमाऊलीने जे आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीत सेवा सांगितली आहे, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे, की आपलं परम भाग्य आहे, की आपण स्वामी सेवेकरी आहोत, की स्वामीच्या अशा स्वामींच्या सान्निध्यात आपण आहोत आणि आपले गुरु असे आहेत, की आपल्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ घेऊन आपल्यासोबत चालत असतात. तर अशा गुरूंची सेवा करताना कोणी कंटाळा करू नका, आळस करू नका. अ, नक्की करा ती सेवा, जी परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला सांगितलेली आहे. त्याच आधी तुम्ही जरी घरी सेवा केली, तरी ती सेवा करून आपल्याला केंद्रात जाणं खूप गरजेचं आहे. कसं आहे ना, केंद्रात आपण जर नाही गेलो, तर आपण घरी कितीही सेवा करा, कितीही सेवा करा तुम्ही, पण ती तेवढी फलप्राप्ती त्याची मिळत नाही, जेवढी आपण केंद्रात गेल्यावर आपल्याला मिळते. कारण की तिथे जे असणारे माणसं असतात, सेवेकरी असतात, त्यांची संख्या 10 पट असते. त्या 10 पटमध्ये जर आपलं त्याच्यामध्ये क्रमांक लागला, म्हणजे आपण त्या सेवेमध्ये सहभागी झालो, तर आपली ही सेवा 10 पटीने होते. मग एकीचं बळ म्हणतात ना, तसंच असतं. तर एकत्र आपण सेवा करतो, तेव्हा त्यांचं फळ लवकर आपल्याला मिळते. तर गुरुपौर्णिमे दिवशी काय सेवा करायची हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. तर एक परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगितली आहे. तर मी आज ती तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर 29 तारखेला बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा येत आहे. त्या दिवशी ज्यांच्या घरी स्वामी मूर्ती आहे, त्यांनी स्वामी मूर्तीवरती पंचोपचार पूजा करायची आहे. 11 माळी स्वामींच्या घ्यायच्या आहेत. एक पारायण स्वामी चरित्र सारामृताचं करायचं आहे. आणि ज्यांच्या घरी स्वामी मूर्ती नाहीये, फोटो आहे, तर त्यांनी पण हीच सेवा करायची आहे. स्वामींना सकाळी फोटो पुसून वगैरे व्यवस्थित घ्यायचा आहे आणि मग नंतर जी स्वामी 11 माळी आणि एक पारायण स्वामी चरित्राचं करायचं आहे. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल, की झाली माझी सेवा. मी घरी केली सेवा. 11 माळी घेतल्या, स्वामींचं एक पारायण केलं, झालं आता. तर तसं नाहीये. मैत्रिणींनो, न विसरता आपल्या जवळच्या केंद्रात नक्की जा. त्या दिवशी आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती जरी आपण घरी किती अभिषेक केला किंवा किती सेवा घेतल्या, तरी त्या अपुऱ्याच आहेत, जोपर्यंत आपण केंद्रात जात नाही. आपण स्वामींना आपले गुरु मानलेलं असतं. तर तेव्हाच महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. त्यांचं जे तीर्थ येतं, ते अभिषेकचं तीर्थ जे आपल्याला दिलं जातं, तेव्हा एक मंत्र बोलला जातो. अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशनम, श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जटारे धारण्यम. म्हणजे महाराजांना आपण सांगितलं होतं, की ते तीर्थ घेऊन आपण असं डोक्याला वगैरे लावून आपले आदी आदी विधी जे सर्व निगेटिव्ह असते, ते आपली निघून जाते. तर त्यामुळे ते तीर्थ घ्यायचे आणि महाराजांना विनंती करायची आहे, की वर्षभर तुम्ही आम्हाला सांभाळा, आमचं गुरुपद तुम्ही स्वीकार करा त्याचा. अ, असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर आपलं हे गुरुपद पूर्ण होतं. केंद्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात. लहान मुलांचे कार्यक्रम असतात. आपली मराठी अस्मिता दाखवली जाते. आपले वार, वैकल्य, सण ह्यांचं प्रदर्शन असतं. तिथे आपल्याला दाखवले जातात, की कशाप्रकारे केलं असतं. आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं, की कोणता सण कोणत्या प्रकारे करायचा असतो, कशा पद्धतीने करायचा असतो. आपण खूप चुका करत असतो, की त्या आपल्याला म्हणजे कोण ह्याने सांगितलं, त्याने सांगितलं, त्या ज्यांचं त्यांचं ऐकून आपण ते करत असतो. पण ते आपल्याला योग्य पद्धत माहिती नसते. तीच योग्य पद्धत तुम्हाला दिंडोरी प्रणीत मार्गामध्ये तुम्हाला दिसते. तर तुम्ही नक्की पौर्णिमे दिवशी केंद्रात या आणि ते सर्व बघा आणि मग तुम्हाला समजेल, की काय आपल्याला तिथे नवीन शिकायला भेटतं आणि कसं आहे ना, माणसाने आयुष्यभर शिकत राहणं खूप गरजेचं आहे. अ, मग ते आपल्यासाठी असो, इतरांसाठी असो, कोणासाठीही असो. मग ते शिक्षणाचं काय वय नसतं, की ह्याच वयात शिकलं पाहिजे, हे त्याच वयात शिकलं पाहिजे. पण वैविध्य प्रकारचे स्तोत्र, मंत्र माहिती पडतात आपल्याला. केंद्रात गेल्याने निगेटिव्ही आपली जाते, आरती अटेंड केल्यामुळे. तर त्यामुळे ह्या गुरुपौर्णिमेला प्रत्येकाने एक महाराजांना वचन द्या, की 108 आरत्या आम्ही अटेंड करू म्हणून. त्याच्यानंतर बघा तुमचे प्रश्न कसे सुटतात ते. चला मग गुरुपौर्णिमेची ही छोटीशी माहिती होती. सोप्या पद्धतीची जी परमपूज्य गुरु माऊलीने आपल्याला सांगितलेली आहे. काय जर चुकलं असेल माझं,
तर ती चुकी माझी असेल आणि चांगलं जर काय तुम्हाला घेता आलं असेल, ते माझ्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आम्हाला शिकवण दिली आहे ती आहे. तर योग्य पद्धतीत सेवा करा, सेवेकरी व्हा आणि केंद्रात नक्की जा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी जिथे तुमचं केंद्र असेल जवळ आसपास, तर नक्की आपल्या मुलांना वगैरे घेऊन जा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला थोडा तरी माहितीपूर्वक वाटलं असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जिथे असाल तिथे सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ.